सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, एड्स या आजाराविषयी आपण पाहणार आहोत. तुम्ही सध्या आरोग्य विभाग तांत्रिक डायरी पुस्तक वाचतच असाल, नवीन असो की जुने असो. त्यामध्ये देखील आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये देखील त्यावर आधारित सगळे प्रश्न पाहणार आहोत. आणि विषाणू व विषाणूजन्य हे जे आजार आहे, ओके, त्यामधील एड्स हा सर्वाधिक परीक्षेला आवडता टॉपिक आहे. म्हणजे त्याच्यावरती खूप प्रश्न आलेले आहेत. भले ते तुमचं ANM असू द्या की GNM पोस्ट असू द्या की तुमचं MPW असू द्या की गट ड ही पोस्ट असू द्या, किंवा हे सोडून जर म्हणाल तर आता सध्या सॅनिटरी इन्स्पेक्टर देखील प्रश्न यावर आहेत. ओके, त्यानंतर मेडिकल असिस्टंट यावर कुष्ठरोगमध्ये एखादी वेळेस प्रश्न आला होता. ओके, आता एड्स हा विषाणूजन्य आहे, संसर्गजन्य म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्यांना लागण होणे. ओके, आता कोणत्या विषाणूमुळे होते तर HIV विस्तारित रूप लक्षात ठेवा, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस किंवा विषाणू, मानवी रोग प्रतिकारशक्ती विषाणू काय आहे, विषाणू शक्तिनाशक विषाणू. आता एड्सचा अर्थ काय, शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे. म्हणजे एड्समध्ये कोणत्या पेशीला हानी पोहोचली जाते तर WBC अर्थात व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजे ही WBC जे असतात, पांढऱ्या पेशा ज्या असतात, ते रोगप्रतिकारशक्ती करत असतात. ओके, मग रोगप्रतिकारशक्ती जर कमी होत असेल तर माणूस अर्थात वीक होतो, त्याला TB होत असते. एखाद्या व्यक्तीला जर TB झाली असेल तर TB होणाऱ्या व्यक्तीची एक चाचणी केली जाते, ती चाचणी आहे HIV चाचणी. ओके, कारण एकतर HIV कमकुवत होऊन तुम्हाला TB व्हायचे चान्सेस असतात. म्हणून अनावधानानं जर समजा TB झाला तर TB डिटेक्ट झाल्यानंतर देखील HIV चाचणी ही केली जाते, एक लक्षात घ्या. ओके, त्यानंतर एड्सचे विस्तारित रूप आहे. जागतिक दिन देखील महत्त्वाचा आहे. जागतिक एड्स दिन 1 डिसेंबरला साजरा केला जातो. आता ही 2021ची जरी थीम असली तरी ही 2025ची थीम मी तुम्हाला सांगून देतो. तर ती पहा, ओव्हरकमिंग डिसरप्शन, ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. एवढं लक्षात ठेवा. आरोग्य विभागाच्या तांत्रिकमध्ये दिनविशेष हा सगळ्यात आवडता प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेला देखील प्रश्न आलेला आहे, त्यामुळे ती चुकलं नाही पाहिजे एवढी अपेक्षा करतो. चुकलं तर सिली मिस्टेक, आणि सिली मिस्टेक झालं तर स्पर्धेच्या बाहेर. ओके, आता एड्सचं विस्तारित रूप आहे ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड म्हणजे ओढवलेला किंवा मिळालेला, इम्युनो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता किंवा नष्ट होणे, आणि सिंड्रोम म्हणजे लक्षणाचा समूह. ओके, सिंड्रोम. आता पहिला रुग्ण कुठं आढळला, जगामध्ये अमेरिकेत आढळला, आणि त्या पहिल्या रुग्णाचं नाव होतं, हॉलिवूड स्टार होता रॉक हडसन. 1981 साली तो रुग्ण आढळला. भारतामध्ये 1986 मध्ये जो एप्रिल महिन्यात आढळला. चेन्नईच्या वैश्या वस्तीत आढळले, तमिळनाडू राज्यात. चेन्नई म्हणजे राज्य जर विचारलं तमिळनाडू. हे दोन्हीवर प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रात कुठे आढळला तर मुंबईमध्ये, तेच 1986 मध्ये आढळलेला आहे. HIVचा जनुकीय घटक कोणता आहे तर रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे, त्यालाच RNA असं आपण म्हणतो. प्रत्येक विषाणूचा जो आकार आहे तो गोलाकार आहे, आणि 100 नॅनोमीटर, 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁹ मीटर. ओके, 100 नॅनोमीटर हा व्यासाचा असतो. तांबड्या पेशीपेक्षा 60 पटीने लहान असतो. विषाणू कशावर हल्ला करतात, पांढऱ्या रक्तपेशीवर, CD4 लिम्फोसाइट प्रकारच्या रक्तपेशीवर ते काय करतात, अटॅक करत असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इतर रोगांचा प्रादुर्भाव होतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, ह्या सगळ्याच पॉईंटवर प्रश्न आलेला आहे, सगळ्याच. ओके, HIVचे प्रकार. HIVचे 2 प्रकार आहेत, HIV1, HIV2. आता सर्व जगभर आढळणारा आजार आहे. HIV2 प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेत आढळतो. आता HIV1 जो आहे तो घातक आहे, परंतु HIV2 कमी घातक आहे. कोणत्या माकडापासून उत्पत्ती झालेली आहे, चिंपांजी माकडापासून HIV1ची उत्पत्ती झालेली आहे, आणि सुंटी मॅगंबे या माकडापासून HIV2ची म्हणजे काय उत्पत्ती झालेली आहे. इतर तपशील सामान्यतः लोक ज्या एड्सबद्दल बोलतात, या प्रकारच्या एड्सबद्दल बोललं जातं. HIV1 जे आजार आहे त्याविषयी आपण जनरल पब्लिक जे आहे ते बोलत असतो. HIVमुळे रोगप्रतिकारशक्ती कशी कमी होते बघा, कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती त्याच्या CD4, ओके, CD4 लिम्फोसाइट या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते. HIVचा विषाणू या CD4 लिम्फोसाइटवर हल्ला करत असतो. हल्ला केल्यामुळे काय होत असतं, रुग्ण आपली प्रतिकारशक्ती जी आहे, इम्युनो सिस्टीम गमावून बसतो आणि कोणत्याही इतर जंतू संसर्गाला बळी पडतो.
ओके. त्यामध्ये मग तुम्हाला ताप येणे, आजारी पडणे, विकनेस येणे, इव्हन TB देखील होत असतं. ओके. मी मागे सांगितलं की TB झालेल्या व्यक्तीला TB डिटेक्ट झाल्यानंतर HIV टेस्ट केली जाते त्याची. T4 लिम्फोसाईट म्हणजेच CD4PC किंवा हेल्पर टी सेल असं म्हटलं जातं. HIVची लक्षणे: एका महिन्यात शरीराच्या वजनाच्या 10% जास्त वजन कमी होणे, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अधूनमधून अथवा सलग ताप, 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा सतत खोकला, त्यानंतर तोंड व घशातील बुरशी रोग, संपूर्ण शरीरावर त्वचेची खाज, शरीरातील लसिका ग्रंथीवर सूज येते, श्वसनदाब व क्षयरोगासारखे इतर जीवाणू संसर्ग. बघा TB. ओके. आणि निमोनिया हा आजार. फक्त एड्स बाधित रुग्णांनाच होणारा आजार कॅपोसिस सार्कोमा होतो, जो त्वचेचा कर्करोग आहे. शरीराच्या त्वचेवर लालसर भुऱ्या रंगाचे ठिपके आणणारा ऊतींचा कर्करोग आहे. मस्तिष्कदाह मेनिंजायटिस असं म्हटलं जातं त्याला. यावर देखील प्रश्न आलेला आहे. लसिका पेशींचा कर्करोग लिम्फोमा ऑफ ब्रेन, मेंदूच्या लसिका पेशींचा कर्करोग होत असतो. त्यानंतर एड्सच्या संदर्भातील संस्था बघा, हे 3वर प्रश्न आलेला आहे. ओके, आलेला आहेच. नारी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट भोसरी पुणे येथे आहे. नाको नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन दिल्ली येथे आहे. MSACS महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी वडाळा मुंबई येथे आहे मुख्यालय. ओके. प्रश्न हे 3वर पण आलेले आहेत. एड्स मुक्त होणारे रुग्ण. बर्लिन रुग्ण 2007 मध्ये टिमोथी ब्राऊन हा पुरुष HIV मुक्त होणारा जगातील पहिला रुग्ण ठरला होता. आता ही लंडन रुग्ण म्हणजे जे तिथं आढळले म्हणून बरं का, बर्लिन रुग्ण. लंडन रुग्ण HIV मुक्त होणारा जगातील दुसरा रुग्ण लंडन येथील. आता ह्याच्यामध्ये सहकार्य भारतीय वंशाचे डॉक्टर रवींद्र गुप्ता यांचे सहकार्य होते. हे करंट अपडेटमध्ये वाचत असताना मला मिळालेलं आहे. आता बर्लिन रुग्ण, लंडन रुग्ण ते तिथल्या तिथं आढळले म्हणून तसं त्यांचं नाव पडलेलं आहे. एड्सचा प्रसार. ओके. एड्सचा प्रसार पुढील कारणामुळे होतो: एक, लैंगिक संबंधातून रक्तावाटे प्रसार, प्रसूती कालावधीतील प्रसार आणि 3च आहेत. ठीक आहे. आता एड्स लैंगिक संबंधातून जो होतो, असुरक्षित लैंगिक संबंध केल्यामुळं हा जो आजार आहे तो होत असतो. रक्तावाटे म्हणजे रक्त संक्रमण, इंजेक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या सुया, पिचकाऱ्यांचा योग्य प्रकारे निर्जंतुकरण न केल्यास, डॉक्टर व परिचारिकांच्या हातांना जखमा असताना HIV बाधित रुग्णाच्या रक्ताशी संपर्क आल्यास त्यांना देखील आजार होत असतो. ओके. मादक पदार्थांचे इंजेक्शन एकाच दूषित सुईने घेतल्यास. ओके. म्हणजे ड्रग्ज हे TVवर वगैरे दाखवतात बघा, इंजेक्शन घेता असताना एखादी HIV बाधित व्यक्ती ड्रग्ज करत असेल आणि म्हणजे ते काय असेल ते माहीत नाही, परंतु काय असेल व्यसन करत असताना त्याचं इंजेक्शन जर एखाद्या व्यक्तीने वापरलं तर त्याला देखील HIVची बाधा होत असते. प्रसूती कालावधीतील प्रसार. गरोदर माता HIV बाधित असल्यास मातेकडून गर्भास किंवा अभ्रकास संसर्ग होत असतो. ओके. बघा, तुम्ही ज्यावेळेस थिअरी वाचत असताना जास्तीत जास्त तुमचा हा जो विचार करण्याचा कल असतो ना, प्रश्न कसा तयार होतो यावर असू द्या. सुरुवातीला तुम्ही बिंदास पुस्तक एकदा दोनदा वाचा, परंतु एक्झाम क्रॅक करण्यासाठी ओके आता प्रश्नाचा ॲटिट्यूड तुमचा निर्माण झाला पाहिजे. हे एक नेहमीच लक्षात ठेवा. भले तुम्ही MPSC मध्ये असू द्या, UPSC मध्ये असू किंवा सरळ सेवा. ओके. आता तर सरळ सेवा MPSC कडे जाणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जर गेलं तरी प्रश्न उलट सोपा आहे. तुम्हाला फक्त MPSCने जरा लवकर परीक्षा घ्यायला पाहिजे, म्हणजे टाईम टू टाईम, नाहीतर मग तुमचं कल्याणच आहे. ठीक आहे. हे एक लक्षात घ्या. तुम्हाला परत एकदा सांगतो की वाचा, एकदा दोनदा वाचा नवीन असाल, परंतु जुन्या विद्यार्थ्यांनी एक्झाम ओरिएंटेड प्रश्न कसा निर्माण होतो तेच बघा. आणि याच दृष्टीनं काय प्रश्न आपल्याला येत असतात आणि त्याच दृष्टीनं आपल्याला सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, कारण प्रसूती कालावधीतील प्रसार. गरोदर माता HIV बाधित असल्यास मातेकडून गर्भास किंवा अभ्रकास संसर्ग होतो. ओके. त्यानंतर एड्सवरील उपचार. ओके. लस तर उपलब्ध नाही किंवा प्रतिबंधात्मक उपाय आहेत. ART अँटी रेट्रोवल थेरपी. आता ART ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जातं असा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. तर लक्षात ठेवा की एड्ससाठी वापरलं जातं. HIVचा विषाणू भार 50 कॉपीज मिलीपेक्षा कमी आणून रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवणे. उपचार केव्हा सुरू करावा. ओके. एड्सचा आजार असलेले सर्व रुग्ण CD4 पेशींची संख्या 350 घन मिलीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या ओके रुग्णास ते उपचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर एलायझा एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट एसे म्हणजे उपचार बरं का, उपचार पद्धती 1985 पासून सुरू झाली. EIA टेस्ट एन्झाईम इम्युनो
ॲसेट टेस्ट, त्यानंतर WBT टेस्ट, वेस्टर्न ब्लॉट टेक्निक ही एड्ससाठी वापरलं जातं, आणि HIV डिपस्टिक टेस्ट. उपचार पद्धती आहेत हे सर्व लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ARTवर प्रश्न आलेला आहे, आणि नेहमी ज्यावेळेस तुम्ही आरोग्य विभागाचे बातमी वाचाल त्यावेळेस एड्सबद्दल असेल तर ARTची बातमी येत असते, एक पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता हे सर्व प्रश्न तुम्ही थिअरी वाचल्यानंतर काहीतरी प्रश्न बनले पाहिजेत, आणि तसं आपण बनवतो. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये आरोग्य विभाग, MPW, GNM हे सगळे मेंटरशिप प्रोग्राम आहेत. व्हिडिओ तर तुम्हाला आहेतच हो, त्यात काही डाऊट नाही, परंतु टेस्ट इज इक्वल टू पोस्ट या तत्वाचा वापर करून हा मेंटरशिप प्रोग्राम बनवलेला आहे. मला फक्त तुम्हाला नोकरी लावायची, तुमच्या अकाउंटवर क्रेडिट पैसा झाला पाहिजे. ओके, गरीब वाईट असते ही तुम्हालाही माहीत आहे, आणि तुम्हाला एक मार्ग सापडला आहे स्पर्धा परीक्षेचा. त्यामुळं बघा तुम्हाला काय करायचे. ओके, 1981 एड्स संदर्भात महत्त्वाची टाईमलाईन. अमेरिकेतील सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेला पहिल्यांदा एड्स रुग्ण आढळला. 1986 मध्ये भारतात एप्रिल 1980 मध्ये पहिल्यांदा मद्रास, चेन्नई येथे 6 महिला HIV बाधित आढळल्या. 1986 मध्येच बघा महाराष्ट्रात पहिला एड्स रुग्ण मुंबईत 1980 साली आढळला. 1980 मध्ये राष्ट्रीय एड्स समितीची उच्चस्तरीय समिती स्थापन झाली. 1992 नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, ओके, ही जी आहे त्याची स्थापना झालेली आहे. आता इथं नेशन नाही पाहिजे, नॅशनल पाहिजे. त्यानंतर 1992 नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, ओके, NACPची राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. नाकोची स्थापना झाल्यानंतर NACP ही जे प्रोग्राम सुरू झालेला आहे. आता 1998 मध्ये बघा MSACS अर्थात महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीची स्थापना 1998 झाली. आता NACP नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामचा टप्पा दुसरा नोव्हेंबर 1999 पासून सुरू झाला. एड्स, क्षय, मलेरियाशी सामना करणाऱ्या जागतिक गटाची दुसरी फेरी 2004 मध्ये सुरू झाली, आणि NACP अर्थात तिसरा टप्पा जो आहे नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामचा जुलै 2007 मध्ये सुरू झालेला आहे. काही अपडेट असेल तर मी तुम्हाला याच यूट्यूबवर माहिती देईल किंवा टेलिग्रामवर देईल. हा टेलिग्राम कोणाला जॉईन करायचा असेल तर फक्त आरोग्य एक्झाम किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देतो, आरोग्य एक्झाम नावानं सर्च करा. तुम्हाला 35,000 36,000 सबस्क्रायबर असलेले दिसतील, कमी जास्त असतील ठीक आहे, परंतु हे नाव दिसल्यावर तुम्हाला दिसेलच. लक्षात ठेवा, एड्स नियंत्रण विभाग हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामध्ये विलीन करण्यात आला असून राष्ट्रीय एड्स नियंत्रण नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणून ओळखला जातो. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UN एड्स यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहेत. ओके, मूलपेशी उपचार पद्धतीने रुग्ण एड्स आणि कर्करोग मुक्त होतो. मूलपेशी प्रत्यारोपण तंत्राने ब्रिटनमध्ये एका रुग्णाला HIV मुक्त करण्यात यश आलेलं आहे, जे आपण लंडन रुग्णाविषयी माहिती पाहिलं. ओके, टिमोथी ब्राऊन या व्यक्तीवर पहिल्यांदा उपचार करण्यात आला, जगातील दुसरे रुग्ण, ठीक आहे. ल्युकेमिया अर्थात रक्ताचा कर्करोग व HIV एड्समधून मुक्तता मिळालेली आहे. यावर प्रश्न काही येणार नाही, ठीक आहे, पण माहिती असावं म्हणून ते घेतलेलं आहे. ओके, हे बघा मी तुम्हाला सांगितलं जेवढं एड्सबद्दल माहिती होती एक्झाम ओरिएंटेड सगळं मी तिथं कव्हर केलेलं आहे. आता नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम याचा आपण नॅशनल हेल्थ जे प्रोग्राम आहेत राष्ट्रीय आरोग्य धोरण त्यामध्ये थोडक्यात पाहणार आहोत. तो काय एवढा विषय हार्ड नाही, तरी पण त्याची माहिती मी दिलेली आहे, केव्हा सुरू झालं का आणि हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ओके, बघा नक्कीच तुम्ही अभ्यास करत असाल यात काही डाऊट नाही, परंतु अभ्यास करत असताना प्रश्नाचा ॲटिट्यूड निर्माण होईल अशा पद्धतीने तुमच्या मेंदूला चालना देऊन अभ्यास करा. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.